गुड मॉर्निंग ऑल. येस, वॉर्मअपला सुरुवात करूया. आज आपले कोर एक्सरसाइजेस आहेत, त्यामुळे ज्यांना सिव्हिअर बॅक एक असेल त्याने थोडेसे काय काय एक्सरसाइजेस आहेत मी सांगीनच, पण ते करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर ज्यांना खाली मॅटवर जमणार नाही आहे त्यांनी बेडवर केले एक्सरसाइजेस तरीही चालेल, फक्त बेड थोडा मोठा घ्या सो दॅट तुम्हाला टर्निंग वगैरे करायला इझी पडेल. ठीक आहे, बाकीचे आपल्याला जॉईन करतील तोपर्यंत आपण वॉर्मअपला सुरुवात करूया. चलो लेट्स स्टार्ट. Starting with the neck. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Again, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Very good. Shoulder rotations. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Hands open. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Back under. Trunk rotation. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Very good. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Forward bending. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Pajama. Hip rotations. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Very good. Marching. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. मागे घुमडायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. पाय पुढे मागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Sideways. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, and 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Sideways. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Ankle rotations. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Other side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. So ज्यांना मॅटवर जमते त्यांनी मॅटवर यायचंय. ज्यांना बेडवर जमत असेल त्यांनी बेडवर झोपून एक्सरसाइजेस केले तरी चालतील. एक छोटीशी पिलो हवं तर तुम्हाला नेकसाठी घेऊ शकता जर तुम्हाला नेकवर प्रेशर येत असेल तर. ओके. थोडीशी स्क्रीन ऍडजस्ट करते. ओके. चलो. सो मॅटवर आधी आपण पाठीवर झोपणार आहोत. पिलो यासाठी घ्यायची की बऱ्याच वेळेला क्रंचेस वगैरे करताना आपण मानेवर जास्त प्रेशर देतो. राईट. सो जेव्हा पिलो असेल किंवा लोअर बॅकची आपण जेव्हा एक्सरसाइजेस करतो लोअर बॉडीचे ऍब्स मध्ये किंवा कोर मध्ये तेव्हा मानेवर प्रेशर येतं. तर ते आपल्याला नील जर करायचं असेल तर एक छोटीशी पिलो जर तुम्ही घेतली तर तुमच्या मानेवर ते प्रेशर येणार नाही. ओके. सो पण छोटी घ्यायची आहे, मोठी नाही. जी तुम्ही झोपायला घेता तशी वाली पिलो नाही घ्यायची. छोटी पिलो किंवा नॅपकिनचा रोल घेतला तरी चालणार आहे. ओके. सो फर्स्ट इज पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आपली पावलं पण एकमेकांना चिटकवून ठेवायची नाही आणि पोट आतमध्ये ओढून घ्यायचं. राईट. असं आतमध्ये ओढून घ्या. हे बघा, हा माझा हात आहे. आतमध्ये असं ओढून आपल्याला 10 काउंट्स पर्यंत होल्ड करायचं. ओके. सो लेट्स स्टार्ट. होल्ड, pull, hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Last one. Pull. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Okay. So ही झाली फर्स्ट एक्सरसाइज. यामध्ये कोणताही होल्ड करताना श्वास तुम्हाला रोखायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही तोंडाने जर काउंट केलं तर श्वास तुमचा रोखला जाणार नाही. ओके. नेक्स्ट इज आपल्याला कंबर वर उचलायची आहे अशी. ठीक आहे. आणि बटक्स टाईट आणि ऍप्सचे मसल्स तुम्हाला टाईट करायचे. ओके. सो लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 and up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10
up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up, वर घ्या पूर्ण टाईट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स. पोटाचे मसल ओढून द्यायचे आहेत. अप, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स. अप, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. Up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. Up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. Up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. Last one. Up, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. Okay, good job. Next is crunches. आपण पार्शियल क्रंचेस करणार आहोत. सो यामध्ये बॅक पेन ज्यांना आहे त्यांना जर थोडा त्रास असेल तर त्यांनी फक्त असं वर यायचंय आणि आपल्या पोटाचे स्नायू टाईट करायचे. बाकीच्या आधी हात घेऊन जितकं तुम्हाला वर येता येईल तेवढं वर यायचं. ठीक आहे. खूप सिव्हिअर बॅक पेन असेल, हे जमतच नसेल तर परत तुम्ही फक्त ब्रिजिंग एक्सरसाइज केलं तरीही चालणार आहे. ओके, हात असे डोकं, मान आणि खांदे वर घ्यायचे. 3 2 1 and go up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down, up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, down. Last one. Up. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, relax. आज पोटावर तुम्हाला जास्त ताण आल्यासारखं वाटणार आहे हे सगळे एक्सरसाइज करताना, पण ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे तुमचं जे पेल्विक टिल्ट म्हणा, जी तुमची कंबर पुढे जास्त वाकलेली असेल किंवा आपण जे म्हणतो बॅक मध्ये कर्व जास्त आला असेल, तर ह्या सगळ्याला हे सगळे एक्सरसाइजेस आहेत ते तुम्हाला मदत करणार आहे करेक्शन साठी. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज आता आपण काय करणार आहोत, आपल्याला टर्निंग करायचं आहे. सो पाय असा, ठीक आहे, हात इथे आणि आपल्याला हा जो एल्बो आहे त्याच्यावर भार द्यायचा आहे आणि इथनं असं वर यायचंय आणि खाली, परत वर आणि मग खाली. ठीक आहे. सो 3 2 1 and go up. 1 2, ब्रीद आउट करायचं वर येताना.
3, 4, 5, 6, 7, 8, फक्त टर्निंग झालं पाहिजे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. Very good. दूसरा पाय इथे. Okay. And let's start. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. Very good. नेक्स्ट करायचं आहे. हवं तर 1 मिनिटाची रेस्ट घ्या. डीप ब्रीदिंग. ओके. टर्निंगचे एक्सरसाइजेस मोस्ट ऑफ द टाइम आपले मिस होतात, कारण आपली ती मुवमेंट आपल्याला वाटतं जास्त होत नाही म्हणून. तर ती बऱ्याच वेळेला इतकी अनकॉन्शियसली आपण करत असतो, आणि अशा वेळी जेव्हा तुमचे जर काही मसल्स वीक असतील तर बॅकवर तुमच्या जास्त प्रेशर येऊ शकतं. ठीक आहे. सो आता आपण काय करणार आहोत, सायकलिंग. ओके. सायकलिंग मध्ये दोन्ही हात अगेन इथे, दोन्ही पाय इथे असे, राईट. आणि अपोजिट एल्बो आणि नी प्रेस. दुसरा पाय सरळ डाऊन, मग दुसरा पाय असा लावायचा आणि एक पाय आहे तो सरळ राहणार आहे तुमचा. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. ब्रीथ आउट करायचं आहे. 3, 2, 1 अँड गो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. Relax and down. छान प्रेशर येते यामध्ये. ठीक आहे. ऑल गुड. सो नेक्स्ट एक्सरसाइज आता आपण जी करणार आहोत त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डोकं, मान आणि खांदे वर, आणि इकडे आपल्याला एका साईडला वळायचं आणि इथे आपल्याला पावलाला टच करायचंय, बॅक, मग दुसऱ्याला टच करायचं आणि बॅक. ओके. चलो लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 and go up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and back. ओके. आता तो ताण आहे तो जाणवत असेल तुमच्या पोटांच्या स्नायूला. दोन्ही हात बटॅक्स खाली. ओके. आणि आता दोन्ही पाय आपले असे वर घ्यायचे. ठीक आहे. स्ट्रेट.
क्रॉस करा आणि खाली घ्यायचा अर्ध आणि वर पुल करायचं आपल्याला असे. ठीक आहे. 3, 2, 1 and go. Pull. 1. Pull करताना breathe out. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, last one, 1 and relax. Very good. एक मिनिट रेस्ट घ्या. जो ताण आला आहे तुमच्या ॲब्डोमिनलच्या मसल्सवर तो एक्सपिरियन्स करायचा आहे. ओके. आता आपल्याला गुडघ्यांवर जायचंय. असं. आणि कॅट आणि कॅमल आहे तो एक्सरसाइज आपल्याला यामध्ये करायचा आहे. कॅट अँड कॅमल कोअर एक्सरसाइजेस मधला खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. कारण त्यामध्ये तुमच्या जर कोअर मध्ये जे आपण असं म्हणतो पेल्विक टिल्ट आपण जी म्हणतो दरवेळी पोट पुढे आलेला आहे किंवा पाठीत कर्व आलेला आहे तो करेक्ट करायला हा एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. ठीक आहे. सगळ्यांनी घेतली पोझिशन. पायामध्ये अंतर. सो एका वेळेला मान वर आणि बॅक पूर्ण अशी आर्च करायची आपल्याला आणि दुसऱ्या वेळेला पूर्ण बॅक राऊंड आणि मान खाली. ओके. अगेन मान वर and then पूर्ण बॅक राऊंड आणि मान खाली. लक्षात येतं तुमच्या 10 काउंट्स आपल्याला होल्ड करायची आहे प्रत्येक पोझिशन. सो फर्स्ट इज अप. Hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Now round. Yes. And hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. Hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. And down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Round. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Round. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Round. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Okay. ही खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. याने तुमचं स्पाइन आहे ते रिलॅक्स व्हायलाही मदत होते आणि तुमचे जे ॲब्डोमिनलचे मायनर मसल्स आहेत त्यालाही यामध्ये ट्रेनिंग होतं. राईट. सो नेक्स्ट एक्सरसाइज आपली सुपरमॅन एक्सरसाइज आपण करणार आहोत ज्यामध्ये आपण त्याच पोझिशन मध्ये मगाशी जे कॅट अँड कॅमलचे होतो तिथे असणार आणि एक राईट हँड घेतला तर लेफ्ट पाय जो आहे तो आपल्याला हवेत घ्यायचा आहे आणि आपल्या ॲब्डोमिनलचे मसल्सने आपल्याला तो बॅलन्स करायचा आहे. ओके. चलो लेट्स स्टार्ट. ही पोझिशन. पायामध्ये अंतर. ओके. आणि आता पहिलं राईट हँड अँड लेफ्ट लेग असा वर घ्यायचा अँड होल्ड. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10. Down. Now other side. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Check. First one. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Other side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Again right. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Up. Last one. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Other side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Down. Very good. आणि बसायचंय. आता बटरफ्लाय आपण यामध्ये करणार आहोत. बटरफ्लाय ऍक्च्युली लेग्स आहे, पण त्यामध्ये आपण जेव्हा हे करणार तेव्हा आपले पेल्विक फ्लोर मसल्स आहेत ते पण यामध्ये ट्रेन होतात. राईट. सो बटरफ्लाय पोझिशन आणि आपल्याला फक्त असं फ्लॅटर करायचं. ओके. सो स्टार्ट. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. ओके. खूप छान प्रेशर येतं यामध्ये आपल्या इनर थाईजवर आणि आपल्या पेल्विक फ्लोर मसल्सवर. पेल्विक फ्लोर पण कोरचा एक इम्पॉर्टंट भाग आहे आणि तो बऱ्याच वेळेला आपल्याकडनं निग्लेक्ट होतो. सो ते आपण जेव्हा कोरचे एक्सरसाइजेस करतो तेव्हाही तुमचं पेल्विक फ्लोर मसल्स आहेत ते ट्रेन व्हायला आपली मदत होते. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण करणार आहोत त्यामध्ये साईड टर्निंग. सो एक पाय असा, एक पाय असा. राईट. हात इथे आणि हात वर आणि फक्त साईडला आपल्याला असं हे करायचं. म्हणजे आपला हा जो पूर्ण पोर्शन आहे तिकडे आपल्याला ताण येणार आहे. स्टार्ट. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Relax. Other side. Okay. ठीक आहे. हात इथे, एक हात इथे. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. Relax. ओके. खूप छान. मस्त सगळे मसल्स जे आहेत कोरचे, बॅक साईडचे, नंतर आपले फ्रंटचे, साईडचे, टर्निंगचे, याला आज आपण एक्सरसाइजेस दिलेले आहेत. आता त्या सगळ्याची आपल्याला
स्ट्रेचेस करायचे आहेत. ओके, तर स्ट्रेचेस मध्ये सगळ्यात आधी हात असे वर या आणि पुल करा वर. ओके, पुल 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 पुल, होल्ड इट. व्हेरी नाईस. सेम तसंच साईडला घ्यायचंय का. व्हेरी गुड. होल्ड इट and back. Other side. And back. Very good. त्यानंतर एक हात इकडे आणि फुल टर्न करायचा प्रयत्न करा. And back. Other side. And back. Very good. त्यानंतर भुजंगासन करायचं आपल्याला. सो झोपायचे पोटावर, हात दोन्ही बाजूला आणि हळूहळू वर. and relax. Same ways, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या and slowly down. Yes. And relax. Okay. सो आज आपण कोर एक्सरसाइजेस केलेले आहेत. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं मला नक्की कळवा आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळे या सेशन मध्ये मला जॉईन झालात. आता मेडिटेशनची वेळ झाली आहे, तर तुमची मेडिटेशनची जागा आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. थोडंसं पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. ओव्हर टू यू गायत्री मॅम. गायत्री मॅम आपल्याला जॉईन करतील, तोपर्यंत 2 मिनिटाची तुम्ही रेस्ट घ्या. Good morning. Good morning. Am I audible? Is my voice is clear, Neha ma'am? Yes. Okay. Good morning. Good morning. खूप छान झालं सेशन मॅम. थँक्यू. ग्रेट. येस. तो सगळ्यांनी आता मेडिटेशनला तयार व्हायचं आहे. शूज घातले असतील तर शूज काढून ठेवायचे, पाणी पिऊन घ्यायचंय थोडंसं, आपले आय बँड्स, हेडफोन्स रेडी ठेवायचे आहेत. येस, अँड जस्ट टाईप आर इन अ चॅट बॉक्स सो दॅट आपल्याला माझ्या लक्षात येईल की आपण मेडिटेशनसाठी तयार आहोत. येस, आजचं जे मेडिटेशन आहे इट्स ऑन रिमुव्हिंग ऑन ब्लॉकेजेस. आपण खूप दिवसांपासून आपल्या मनामध्ये काही गोष्टी ठेवलेल्या असतात, त्यातनं थोडंसं बाजूला होण्यासाठी, ते थोडंसं आपलं मन हलकं करण्यासाठीचा आज आपण प्रयत्न करणार आहोत या मेडिटेशन मधनं. सो सगळ्यांनी आपले 100% या मेडिटेशनला द्यायचे आहेत आणि मला नंतर सांगायचं आहे की कसं वाटलं मेडिटेशन. व्हेरी नाईस. ग्रेट. ओके, आर आलेले आहेत. सो आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशन करायच्या आधी आपण नेहमीसारखं दीर्घश्वसन करणार आहोत. 5 वेळेला दीर्घश्वसन करायचं आहे.
आय बँड्स बांधून घ्यायचे आहेत, हेडफोन्स रेडी ठेवायचे आहेत सो दॅट दीर्घ श्वसन झाल्यानंतर आपण लगेच मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. Take a deep breath. 1, 2, 3, 4. Hold it and relax. Take a deep breath. 1, 2, 3, 4. Hold it and relax. Again, take a deep breath. 1, 2, 3, 4. Hold it and relax. Again, take a deep breath. 1, 2, 3, 4. Try to hold it and relax. One more time, last time. Take a deep breath. 1, 2, 3, 4. Hold it and relax. आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. जस्ट क्लोज युअर आईज अँड फॉलो माय व्हॉइस. आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा. Take a deep breath. Relax. 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 आता आपण आपले पूर्ण शरीर तणावमुक्त करणार आहोत. आपल्या शरीरावर कुठलाही ताण देऊ नका. तुमचे दोन्ही पाय, गुडघे, कंबर, दोन्ही हात, मान अगदी सैलसर सोडा. जस्ट रिलॅक्स. आपल्या आजूबाजूला जो आवाज येतोय तो ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूचे आवाज आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी मदत करतील. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनाच्या आतल्या शांततेला शोधा. आता विचार करा की तुमच्या समोर एक खाली जाणारी शिडी आहे, जिला 10 स्टेप्स आहेत. आता काही वेळात मी 10 अंक मोजायला सुरुवात करेन, तेव्हा तुम्ही एक एक स्टेप्स खाली उतराल. जेव्हा मी पहिल्या स्टेपला येईन, 1 नंबरच्या स्टेपला येईन, तेव्हा तुम्ही एका विशाल समुद्रकिनारी पोचला असाल. मी अंक मोजायला सुरुवात करतेय. आपले सर्व लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करा आणि पुढील 5 मिनिटं तुम्ही फक्त आणि फक्त माझा आवाज ऐकणार आहात. 10, 9, 8, 7, 6. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
5 4 3 2 आणि 1. तुम्ही एका समुद्रकिनारी पोचला आहात. एक विशाल आणि शांत समुद्र तुमच्या समोर आहे. त्याचा आवाज ऐका. तुम्ही इथे एकटे आहात. तुम्ही स्वतःच्या सोबतीचा आनंद घ्या. स्वतःबरोबर काही क्षण अगदी निवांत जगा. आता तुम्ही पाहू शकता की आपण दररोज आपल्या स्वतःसाठी वेळ देत आहोत. आपल्या शरीरासाठी रोज आपण व्यायाम करत आहोत. निसर्गाशी एकरूप होत आहोत. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी उत्तम फॉलो करताय. हे सगळं करत असताना तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज प्रकट झालं आहे. तुम्ही बघू शकता की तुमच्या वरती एक निळ्या रंगाचा प्रकाश आहे. ही एक कॉस्मिक एनर्जी आहे. तिचा अनुभव घ्या. तुमच्या पायावरून जाणाऱ्या पाण्याचा अनुभव घ्या. तुमच्या ईश्वराचे स्मरण करा. ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचे नामस्मरण करा. किंवा जी आकृती तुमच्या समोर येत आहे तिचे नामस्मरण करा. आपल्या आई-वडिलांचे, गुरूंचे आभार माना. तुम्ही आज जी कॉस्मिक एनर्जीचा अनुभव घेतला आहे तिला मनात साठवून ठेवा. आता तुम्ही तुमच्या मनाच्या शक्तीला ओळखलं आहे आणि यापुढे तुम्ही तिचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करणार आहात. जस्ट फील द व्हॉइस ऑफ वॉटर. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. तुम्ही त्यात पूर्वस्थितीत येणार आहात. येताना आपल्याबरोबर सकारात्मकता आणि आपलं सुदृढ मन घेऊन येणार आहात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. Relax, relax, and relax. Great, great, great. मस्त.
होप सो आजचं मेडिटेशन तुम्हाला आवडलं असेल. कुठेतरी एक मनातलं आपण म्हणतो की आपल्या मनात खूप विचार असले की आपण सैरभैर होतो. तर आज या मेडिटेशन नंतर तुम्हाला थोडंसं हलकेपणा जाणवला असेल. तर आज सगळ्यांनी आठवणींनी एक टास्क करायचा आहे. एका कागदावर तुमच्या मनातल्या अशा ज्या काही जड गोष्टी आहेत, ज्याचं तुम्हाला खरंच खूप ओझं वाटतं, की काही गोष्टी असतात, काही प्रसंग असतात, कोणी काहीतरी बोललेलं असतं, कोणी काहीतरी वागलेलं असतं आणि आपण त्या गोष्टी खूप दिवसेंदिवस, वर्षोनवर्ष आपल्या मनामध्ये ठेवलेल्या असतात. तर आज तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या कागदावर लिहायच्या आहेत. जेवढं तुम्हाला डिटेलिंग करता येईल तेवढ्या डिटेलिंगनी लिहायचं आहे. कारण तुम्ही जेवढं डिटेल्समध्ये ते शब्द लिहाल, तो प्रसंग लिहाल, ते वाक्य लिहाल, तेवढ्या पद्धतीने तुम्ही मोकळे व्हाल आणि तो कागद नंतर सरळ फाडून टाकायचा आहे. 2 कागद लागले, 3 कागद लागले, हरकत नाही. आज तुम्ही पूर्णतः हे मेडिटेशन केल्यानंतर दिवसभरात तुम्हाला 15 मिनिटं, 20 मिनिटं जेव्हा केव्हा मिळतील, तेव्हा एका कागदावरती तुमच्या मनातले एखादे जड प्रसंग, जिथे तुम्हाला त्रास झालेला आहे, जिथे तुम्हाला मनस्ताप झालेला आहे, तुम्हाला त्याचं वाईट वाटलेलं आहे, प्रसंग, वाक्य, व्यक्ती, वागणूक जे काही असेल, ते तुम्ही लिहून काढायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर ते अक्षरशः फाडून टाकायचं आहे. मला नक्की कळवा ही ॲक्टिव्हिटी झाल्यावरती कोणाला कसं वाटलं? थोडंसं हलकं वाटलं का? मनातनं काही दूर मळभ दूर झाल्यासारखं वाटलं का? हे मला नक्की कळवा. आपण उद्या भेटूया एका नवीन मेडिटेशनसह, एका नवीन एक्सरसाइजसह, सेम टायमिंगला, सेम लिंकवरती. थँक यू व्हेरी मच.